कोल्हापूर शहरात जे शाळा कॉलेजचे ग्राउंड आहे तो संध्याकाळी ओपन बार होतो. अनेक टोळकी तिथे येतात. संध्याकाळी दारू पार्ट्या, जेवण पार्ट्या होतात. त्या काचा तिथेच दारू पार्ट्या झाल्यावर त्यांच्या धिंगाणा होऊन फोडून जातात. दुसऱ्या दिवशी बिचारे जे पोरं खेळायला ग्राउंडवर येतात त्यांचा अर्धा तास ते काचा काढण्यातच जातो. मग काय आदर्श घ्यायचा? एकीकडे मावा राजरोसपणे विक्री सुरू आहे. मावा हा घातक पदार्थ असा आहे की तरुणांना कॅन्सर सारख्या जीव घेण्या आजारावर जातो. तरी या मावाची विक्री काही बंद नाहीये. आज असं नको की आम्ही खोटं बोलतोय, तर आम्ही गुगल टॅग लावून हे सगळे फोटोग्राफी करून आणले. हे थांबणार कधी आहे? प्रत्येक पोलीस स्टेशनची जी पेट्रोलियमची गाडी असेल 5 मिनिटं संध्याकाळी ग्राउंडवर जाते, तेवढीच फिरते आणि परत येते. यातनं निष्पन्न काय होणार आहे? म्हणून आज आम्ही पोलीस प्रमुखांना राजवाड्याच्या निवेदन दिले की येणाऱ्या 4 दिवसात 8 दिवसात हे जे मावा विक्रेते असतील किंवा ही संध्याकाळी दारू पिऊन लोकांना त्रास देणारी टोळकी असतील यांचा बंदोबस्त करा. असं जर 8 दिवसात झालं नाही तर आम्ही कोल्हापुरातल्या तालीम संस्था असतील किंवा सामाजिक संस्था यांना घेऊन जन आंदोलन पुकारणार आहे आणि या सगळ्यांना फोडून काढल्याशिवाय आम्ही युवासेना शिवसेना शांत बसणार नाही.